पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे आमेन. माझ्या बंधूंनो बहिणींनो लेकरांनो Father and sister. Hallelujah. 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 धन्यवाद येशू. स्वतःच्या विचारांमध्ये मग्न होऊन स्वतःच्या मात्र विचारात राहायचे नाही. Praise the Lord. Hallelujah. तुमच्यामध्ये अनेक लोकांना मंदिराचा विचार करायचा आशीर्वाद मिळालेला आहे. बाकी लोकांना पण मंदिराचा विचार मनामध्ये पाहिजे. Praise the Lord. Hallelujah. जिवंत मंदिर म्हणजे मीच आहे. ते समेट मध्ये करताना पहिले महत्त्वाचं ठिकाण जिवंत मंदिर असलेल्या मला शुद्ध करून स्वच्छ करून ठेवणे गरजेचं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. मी स्वतःला शुद्ध करून ठेवतो. त्याबरोबर महत्त्वाची एक गोष्ट आहे. हालेलुया. माझ्या मंदिराविषयी माझ्या एक चौकशी. हे खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया. मला ओळीच्या सुरुवातीच्या दिवसांच्या आठवण आहे. शेवटच्या व्यक्ती आल्याशिवाय मी निस्ता प्रार्थना चालू करणार होता. एक व्यक्ती निस्ताला आला नाही तर आलेले कोणाला तरी मी पाठवून द्यायचो. जाऊन घेऊन या. हालेलुया. हे दोघे शिकायचं काम नाही. हालेलुया. हालेलुया. देवाने तुम्हाला एक घर दिलेलं आहे. देवाने तुम्हाला दिलेले जे घर आहे त्या घराचा आधार हे घर आहे. हे घर इकडे आहे म्हणून तुम्हाला तिकडे ते घर आहे. हालेलुया. तुमच्या त्या घराला आशीर्वाद मिळण्यासाठी या घराला या मंदिराला तुम्ही पहिले स्थान पहिले दर्जा हे देणं खूप महत्त्वाचं आहे. हालेलुया. एकमेकांना भेटताना चौकशी करताना हालेलुया जगाच्या गोष्टीबद्दल चर्चा करण्यापेक्षा मंदिराविषयी चर्चा करायला शिकायची. मंदिराविषयी विचार करायचे. मंदिराविषयी चौकशी करायची. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Hallelujah. पवित्र संस्काराला हालेलुया. आपण एक सुंदर वचन नेहमिया या पुस्तकामध्ये थोडासा वेळ आपण घालूया. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. यातील नेहमिया ग्रंथ आपण बोलूया. हालेलुया. धन्यवाद येशू. नेहमिया ग्रंथ तुम्ही उघडून ठेवा. हालेलुया. हालेलुया. Praise the Lord. नेहमिया ग्रंथातील पहिले अध्यायातील दुसरं आणि तिसरं वचन आता आपण ऐकूया. तेव्हा हनानी नावाचा माझा एक बांधव आणि इतर काही लोक यहुदातून आले. नेहमिया बाहेर एक राजा आहे. त्या राजाचं ठिकाण जात आहे. गावातून एक बंधू आलेला आहे. हालेलुया. गावातून बंधू आलेला असताना पप्पा कसे आहे, मम्मी कसे आहे, डोरं कसे आहे, पाऊस आहे का, हे असला तसला विचार न करता हालेलुया त्यांनी पहिले चौकशी मंदिराविषयी मंदिराच्या संबंधातील लोकांच्या विषयी पहिले चौकशी केली. हालेलुया. पुढे वाचा. बंदिवासातून
सुटलेल्यापैकी जे यहुदी शेष राहिले होते त्यांच्याविषयी व यरूशलेमेविषयी त्याचकडे मी पुसटकास केला आणि मला सांगितले, बंदीवासातले जे अवशिष्ट लोक त्या प्रांतात राहिले ते मोठ्या दुर्दशेत असून त्यांची अप्रतिष्ठा होत आहे. दुर्दशा होत आहे लोकांचा. मंदिराच्या समुद्रातील लोक, देवाची लेकर जे भारत आलेले आहे इस्रायलमध्ये, हालेलुया, प्रवास संपून भारत आलेले इस्रायल लोकांचा हाल होत आहे. प्रेज द लॉर्ड. त्यांचा दुर्दशा चालू आहे. हालेलुया. आणि मंदिर तर अस्तव्यस्त आहे. हालेलुया. ऐकल्याबरोबर नेहमिया मुडगे टेकले, रडले, एवढे रडले. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रियानो, नेहमिया जे बोलतो आहे त्याचं काम काय आहे म्हणून पुढच्या अध्यायामध्ये लिहिलेलं आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. सुरुवातीपासूनच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. त्याला खाणे पिणे विशेष प्रकारे त्यांना जे वाईट वगैरे ओतून देण्याचं वगैरे महत्वाचं काम करण्याचं. हालेलुया. काय प्रसन्न चित्त, हालेलुया, सुस्मय वदन असलेल्या हा जो माणूस आहे, हसमुखी माणूस, हालेलुया, आता अचानक एकदम दुःखी सरकार दिसले. राजाने चौकशी केलं काय झालं. त्यांनी ठाऊक राजाला, बघा माझ्या जे पूर्वजांच्या ठिकाण आहे, प्रेज द लॉर्ड, तिकडच्या परिस्थिती एकदम बिघडलेला आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. राजाकडून विशेष परवानगी घेऊन, विदेश आदेश वर घेऊन हा माणूस मंदिर विस्कटलेला आहे त्याबद्दल स्टडी करायला जातो. स्टडी करून झाल्यावर राजाच्याकडून परवानगी घेऊन परत एकदा मंदिराचे दार व्यवस्थित बसवून घेत आहे. मंदिराचं काम परत एकदा व्यवस्थित करून घेत आहे. हालेलुया. मंदिराचे भिंत, बाहेरच्या जे पडलेले वगैरे आहे ते सगळं दुरुस्त करून घेत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. रिट्रीट हे या दुरुस्तीचा वेळ आहे. खूप महत्वाचा वेळ आहे. हालेलुया. या दुरुस्ती प्रार्थनामय वातावरणामध्ये मात्र होणारी गोष्ट आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जेवढे लोक आलेले आहेत त्याच्याविषयी देवाचा आभार मानतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. परम पवित्र संस्काराला कोणतरी एक व्यक्ती देवाचं वचन ऐकलं तर त्याच्या पाळून प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मार्क सुवर्तमानामध्ये 9वा अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे. हालेलुया. मार्क सुवर्तमानामध्ये 9वा अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे की प्रत्येक व्यक्ती, हालेलुया, धन्यवाद येशू, पवित्र आत्म्याच्या अभिषेकामध्ये एक नवीन उत्पत्ती बनण्यासारखं आहे. मार्क 9:49. कारण प्रत्येक मनुष्य अग्नीने शुद्ध केला जाईल. हालेलुया. प्रत्येक माणूस अग्नीने शुद्ध करण्यात येईल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. 50वा वचन पण आपण ऐकूया. मीठ चांगला पदार्थ आहे, परंतु मीठाचा खारटपणा गेला तर त्याला रुची कशाने आला.
हालेलुया. मीठ प्रत्येकाच्याकडे असते, प्रत्येकाच्याकडे मीठ असतं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे मीठ पवित्र आत्म्याचे एक चिन्ह आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रत्येकाच्या ठाई हे मीठ असते. हालेलुया. परमपवित्र संस्काराला हालेलुया. तुमच्या ठाई शांती राहते. प्रेज द लॉर्ड. समेट असू दे. या सगळ्या गोष्टी करण्याचे काम कोणाचं आहे? पवित्र आत्म्याचं आहे. साखरंदातील येशूला घेऊन मी या चौथ्या वेळीपर्यंत येशूने मला सांगत राहिले, खूप प्रेम करतो, मी खूप प्रेम करतो, मी खूप प्रेम करतो म्हणून येशू सांगत आहे. तुमच्यामध्ये अनेक लोक प्रार्थनेत जरी येऊन बसले तरी तुमच्यामध्ये काही लोकांना डोकं ठिकाणी नव्हतात, डोक्याच्या वेगवेगळ्या भागामध्ये त्रास होता, छातीमध्ये त्रास होता, पोटामध्ये तक्रार होता, पाठीवरती वेगवेगळ्या भागामध्ये, विशेष प्रकारे किडनीच्या भागामध्ये वगैरे कोणाला ते दुखणे होते. हालेलुया. पवित्र आत्मा तुमच्या या सगळ्या स्थितीतून विनामूल्य आशीर्वाद, काहीही तुमच्याकडून न घेता तुम्हाला आशीर्वाद देत आहे. देवाच्या कृपेने तुम्हाला शुद्ध करत आशीर्वाद देत आहे. तुमच्यामध्ये कोणाला तरी मोठ्या प्रमाणे अस्वस्थता वाटत आहे, खूप त्रास तुम्हाला होत आहे. हालेलुया. छातीमध्ये त्रास होत आहे, एकदम अस्वस्थ बेचैनी. हालेलुया. अपचन, असे वेगवेगळ्या प्रकारचा तक्रार आहे. प्रभू त्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला सोडवत आहे. तुमच्यामध्ये काही लोकांना येशू पुढाकाराचं दान देत आहे, इतरांची सेवा करायला दान देत आहे. तुमच्यामध्ये काही लोक जबाबदारी न घेता फिरत आहे. येशू तुम्हाला सांगत आहे, जबाबदारी घे, जबाबदारी घे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. वारंवार येशू सांगत आहे काही लोकांना. काही लोकांच्या कानाचा तक्रार वगैरे येशू दूर करून देत आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्यामध्ये काही लोक प्रमाणापेक्षा जास्त दमवल्या जात आहे, ते येशू पाहत आहे. सर्वशक्तिमान परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सर्वांना आशीर्वाद देवो.